आज घराची तीन तोंडा तीन दिशा नाही. घरात भांडी वाजा होई पण आवाज येता कामा नये. वाटेत पायवाट हवी पण पळवाट नको. या वाटे निघत ना तैनात चालतो. हो गेलं असतंय पण माझ्या बापाशी माका सांगलं ना नुसती बासरी वाजवीत फिरा नको काहीतरी कामधंदो कर. पण नानानो माका कामधंदो करूची गरजच काय. काल सुदामाच्या कामात केलंय आणि जमिनीवरून नुसती नजर फिरून नेलंय. आता थंय सोना पिकता सोना. या बघ देवग्या तुझी होती देवांची भाषा सोडून ना माका माणसात काळ असा काहीतरी बोल. असा कसा माझ्या गीतेत ती सगळी रहस्य मी तुमका कशी सांगू. सांगा सांगा मी तुमच्यासाठी काय करू. असं म्हणतो तो पाटल्या जरा वाकडो तापवा त्याला सरळ कर. तो वाकडो तापो होय. अरे ए वाकड्या ताप्या सरळ हो सरळ हो सरळ हो म्हणताय ना. आता कसं सरळ झालं नानी. उद्या त्याला फुला येतली टोपली कर फुला फुला कर आणि देवा अर्पण कर. पण नानानो शामक्यात मुंबईत पाठवू नको. तो मुंबईत गेलो तर हरावतो नो. काय दिलं सांगता त्या घरात येवायचे आणि कोण माझा काम झाला. घराची तीन तोंडा एका दिशे गेली. चला मी चाललोय. देवग्या अरे मला घोटभर चाय तरी घेऊन जा. नको नको गावातल्या पडीक जमिनीवर अजून नजर फिरूची हा तेव्हा मी परत येतोय. बघ बघ मेले ह्याच्याकडे. आता ह्यो सुद्धा आपल्या बापाशी कामात मदत करू लागला. जरा शिक याच्याकडून. नुसतो मेल्याच लोळतोस नुसतो लाकडा मागे पुढे करत असतोस. अरे कर कर जरा आवश्यक मदत. ऐकलंय मी माका सगळं ऐका घेता. ऐकया माका तुका ऐका घेता आता. आका ऐका घेता तुका ऐका घेता ना म्हणूनच बोलतोय. कर कर मेल्या काहीतरी त्या औषधा तरी मनाचं समाधान होईल. हा बोला पोरा घ्या बोला उपयोग नाही. तुम्हाला ना पाया गेलो पोर वाया गेलो काय कामाचं. नानी ये नानी वाय जरा पाणी आ. अरे तातू अरे नाना तुम्ही आज एका आता ना किंमत ठरवतो. तुम्ही कोण घेता कोण. विचारतो भैया ना तो भाव विकत घेता. वकलाची तो पैसे घेता आणि जमीन विकत घेता. अरे पण जमीन किती आता आपल्या लोकांना किती होईल. घरात होते आज तुम्ही बोल शकतो. अरे पण ती कोणाला येऊ ना. होय पण ठिकाणी पत्र वाचून सांगण्याने घरात होती आज ठेवा आणि बाकीचं मी विकून टाका. पण ती जमीन पिकात चांगली होत नाही. आता काय होईल आता मला काय घेतला होय. गावात गरीब कोण नाही. बरा त्यात पण याचा झील असते तर ॲडिट केलं नाही. पण खरा सांगू राम 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 जमिनी जीवावर आहे. कोण आहात तेव्हा कोण हो. अरे होच तो भैया स्वप्नात दिसतो पैसे घेता आणि जमिनी विकत घेता. राम राम तुझा राम 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 राम. तुझा आपको कब्बे बोलाय नहीं डालो इनको भी बोलाय नहीं डालो. काय भेटता लोक जमीन नाव बरोबर माका माझी जमीन इकूची नाही आ. नाव बरोबर नानानू हाय बाबा काय? यो भयो माका जमीन इकूक सांगता. हे अरे भाभी जी हमें आपकी जमीन नहीं चाहिए. इतनी सी तो है. अरे केवढी पण असून ते माझ्या वाडवडिलांची जमीन असा ती. परत जर माका जमीन इकूक जबरदस्ती केलास ना थायच्या थाय तुझं ओबड पडतलंय. ठीक है फिर भी हमें आपकी जमीन चाहिए. तुका सांगलंय ना माका जमीन इकूची नाही म्हणाल. अरे ज्या जमिनीनं आमका लहानाचा मोठा केल्यास त्या आमच्या आवशिक आमका इकूक सांगतात. अजिबात नाही.
गांव का विकास होगा। आमच्या गावात भकास करून हे कसले विकास करते आम्हाला माहित का? नानू गावातल्या लोकांका देशोधडी लावला हे कसले विकास करतले? अरे भाभी जी, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है और त्याग भी करना पड़ता है। म्हणजे त्याग करूचो मग तो फक्त काय गावाला घेतल्यानी हा? तुम्ही शहरात राहणारी माणसं 11 महिने भाड्यानं लावता, त्या घर सोडताना त्याच्या टाळा लावताना तुमच्या डोळ्यात कसं पाणी येता तसाच आमच्या जमिनीचा, ज्या जमिनीत आम्ही आमची 11 पिढी घालवली ती आम्ही तुमच्या स्वाधीन करूची अजिबात नाही। हो बघा, तो समोर जमिनीचा तुकडा दिसतो ना, खय माझो जन्म झालो हा। माझ्या बापाशी मला हातात म्हणून ती जमीन दिल्या ना, मरेपर्यंत सुद्धा त्या मातीशी आमचं नातं असणारी संस्कृती आहे संस्कृती। भैया या बघ, तुला शोकशीन कोण जमीन देत असत ना तर तू कुशाल घे, आता काय म्हणणार नाही। पण जर कोणावर जबरदस्ती करशील तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव। चल निघ, ठीक है, ठीक है। निघ। झाला तुमच्या मनाचा समाधान? झाला? चला येवा येवा। गेलो गेलो माका दे पाणी, माझं कसं चुकलो यांच्यावर बोलान बोलान माझं नवरं चुकलो। खय गेलो तो पुढो, खय गेलो नाका सांगता जमिनी पुरो को म्हणा राणी तो फुकडी घेऊन जमीन आणता सरपंच काढले कोणा घालता? अहो तो देऊ गो माका सांगता जमीन विकू नको म्हणा नानू तेका सांगायला तो माझ्या हात तो मार खातलो माका सांगता जमीन विकू नको म्हणा। सरपंच हो पण तो का घोलता खरा होता? जाऊ दे महाराज, त्याचा काय ऐकता? मी काय म्हणतो, तातू आपली जमीन इकता ती आपण आपल्या ताब्यात घेऊया काय? त्याला काय होता का? हो तातूची जमीन आपण आपल्या ताब्यात घेऊन सहकारी तत्वावर काहीतरी करूया, म्हणजे ती जमीन आपल्या ताब्यात राहा। होय, आता गावचा कार्य सोडतोय आणि घरचा कार्य सोडतोय आणि गावच्या कार्यात लक्ष देतोय। एक तर लगीन झाल्यावर बघा जामक्यात मुंबईत पोहोचूचा। हो पण गावचे सरपंच ना तुम्ही, असं कसा बोलता? होय, आता घरच्या चढवाचा लगीन सोडतोय आणि गावच्या कार्यात लक्ष देतोय। तुम्ही सांगायला म्हणून सोयरीक केलंय। बघलास ना, अहो आता सरपंच सुद्धा आणि मुंबईत पाठवत तयार झाले हो, आपण पहिलं शब्द मुंबईत पाठवूया। अगो चांगल्या सरपंचाने आपल्या लोकांनी आपल्या पोरांना मुंबई पाठवले नाही म्हणून मी माझ्या शब्दात मुंबई पाठवू? पण तुका माहिती आहे मुंबईत काय काय करतात? समजा अरे हळदीच्या आणलं एका मळ्यात नेऊन लाव जा। समजा रडतं की त्या काय झालं? काय झालं? तुका कोण काय बोलला? आवाज काय बोलली रे? मुंबई जातोय। काय तू मुंबई जातो? आहे सकाळी उठल्यावर किरकिर करीत असता की आयचं ऐकतोय मुंबई जातोय। अरे पण तू मुंबई जाऊन करतोस काय? तुम्ही सांगता तू मुंबई जाऊन करतो सांगता, आया सांगता तू हे जाऊन करतोस काय? मग मी करू तरी काय? तुम्ही आहे समजवलं ना तरी तू सगळं मुगान लावलं बागल्या बागल्या तुला किती वेळा सांगले कशा त्याच्या मागे लागतात मुंबई जाण्यासाठी? मग हे का हे बोलणं बसवता? आता गावात कोणाची पोरं असतात का बघा, सगळ्यांनी आपली जमीन विकून कोणाला मुंबईत जायला नाही आणि तुम्ही गावात ठेवा। अगो लोकांनी आपल्या पोरांचं मुंबईत काढले नाही म्हणून मी सांगते मुंबईत पाठवू। तुका माहिती आहे मुंबईत काय काय करता? आता शेतीच्या दुकानात पिठापासून मिठामध्ये सगळं नव्हता या बघा मला तुझं काय ऐकत नाही, मी एका मुंबईत पाठवतो म्हणजे पाठवतो नाही। मग याची घरातली कामं करून तुझा बापूस करतो लोक? मी मुंबई जाऊन करू काय? करू का म्हणजे अरे घर असत ना मुंबईत जा, नोकरी करता पैसे कमाव। अगो पण मुंबईत गेल्या गेल्या लगेच त्याला नोकरी मिळाल, तुझा बापूस का मुख्यमंत्र्याचं पी हा? मी हरवलेलं मामाच्या कामात मदत होती। म्हणजे राव यांच्या बरोबर टाळ कुठे मी भांडणा करी बागल्या करता मी वाजना कुठं मी टाळ तुझ्या भावासारखे दारूचे धंदे नाही काढले, समजला ना? हा बघा माझ्या बापचं नाव पण सांगून ठेवताय। माझ्या बापचा या तुला 2 रुपये गेला म्हणाल नाही तर तुम्ही राहूया असतात
पाठवू नको. परत यायचं नाही तो. मुंबईत गेलो तर हरावतो लो. अरे मेरा तो फुकट गेला तो गेला. मी माझ्या खिशात फुकट घालवतो. अरे काय केलं तो गेलो. मी फुकट गेले. मी फुकट गेले. देव कधी फुकट जात नाही. देव विकत जाता. माझी गीता पण विकत जाता. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात मी काय सांगितलंय. भूतलावरच्या सर्व प्राणीमात्रांचा जन्म जो अन्नापासून होता आणि त्या अन्नाची उत्पत्ती या सृष्टीपासून होता आणि त्या सृष्टीचा आणि मातीचा नाता, त्या नाता मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात नाही भेटायचा. तेव्हा शामग्याक मुंबईत पाठवू नको. तो मुंबईत गेलो तर हरावतो. मग माझ्याकडे येऊ नको. ते का मुंबईतून परत हाड म्हणून सांगा. समजा अगल्या हो दुसऱ्या तांदळासारखी पोरं असत गो आपली. शांत्या तू वर डोळे करून बघलंस ना तरी पोर डोळे पुसार काम करतात. असं मी याच्यापेक्षा बावळत होतो. पण आता असं ना ते असं मी थोडे पैसे पाठवतो म्हणून आपलं मागतात. आता लगेच जाण्यापासून नागच नाही हो नागच नाही भाऊ. ना खरा अगो मी तुझी हौसमौस नाही पुरवली. पण ते तो राग आपण आपल्या पोरांवर का देतो. त्यांच्या इच्छा ठेवता का आपण त्यांच्या आजबाजूला असो म्हणून किती त्यांच्यावर जबरदस्ती करूची गो. जबरदस्ती नाही. मी माझ्या तिथे मुंबई जात आहे. तुला आजपर्यंत अजून मिळाला नाही तर आम्ही तुझ्या भेटायला मुंबई गेला ना की पहिल्या पगारात मी तुझ्या आवडीच्या गेल्याची साडी आणि तुमचा पण मी पाठवून दे. बघा तुम्ही उजगेल्याकडे उभी राहा. माका घरात पण माका एक वचन द्यावा. कसला त्याच्या आजपर्यंत असं खेळत राहू लागला. त्याची तसंच खेळत राहा. पाना नको आहे. पाना नको घे. नाना मुंबई जाऊची तयारी करते. मी मुंबई जाऊची तयारी करते. मी मुंबई जाते. आये तुझले करू येड गो करू रानात घुसले रस्ता